आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान हेच ध्यान हेच ध्यान हे तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान. आवडे निरंतर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे गुरुजी हेची सर्व सुख तुका हरान माझे हा हेची सर्व सुख हेचा ताळ करे हा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. गुरुजी थोडा विको द्या थोडा विको नाही कमी तुका म्हणे माझे विको हेची सर्व सुख वाढवा सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सुख तुका म्हणे माझे हेची सर्व 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 सुख. पाहिण श्रीमुख आवडीन पाहिण श्रीमुख आवडीन पाहिण श्रीमुख आवडीन तुझी हार गळा कास पितांबर तुझी हार गळा कास पितांबर तुझी हार गळा कास पितांबर तुझी हार गळा सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल हे तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सर्व सुखाचे आदर हो सर्व सुखाचे आदर. हा हा टाळ वाजवा. हा सर्व सुखाचे सर्व सर्व सुखाचे आदर सर्व सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर हा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी हा, हा. जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय हरी राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हॅलो हॅलो हरी आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाचे आता तोराळे दृष्टी पुढे ऐसाचे उराळे आता दृष्टी पुढे ऐसाचे आता तोराळे दृष्टी पुढे ऐसाचे दुराळे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागलीसे लाचावले गोडी लाचावले मन लागलीसे गोडी लाचावले मन लागले गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले जीवेण सोडे ऐसे झाले ते जीवेण सोडे ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाचे तोराळे आता दृष्टी पुढे ऐसाचे दुराळे आता दृष्टी पुढे ऐसाचे आता तोराळे दृष्टी पुढे ऐसाचे दुराळे जो मी तुझ पाहे पांडुरंगा मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा आ तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुकावणे आम्ही मागावी लढवारी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुकावणे आम्ही मागावी लढवारी पुरवावी आळी माय बापा पुरवावी आले माय बाप पुरवावी आले माय बाप आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराळे आता दृष्टी पुढे ऐसाचे दुराळे आता दृष्टी पुढे ऐसाचे आता तुराळे दृष्टी पुढे ऐसाचे दुराळे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा विडोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा विठोबार कुमार टाळी भजन हरी जय जय विठोबार कुमारी हरी विठोबार कुमार हरी बोल जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हा 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 वा वा टाळी वाजवा हा, टाळी वाजवा टाळी वाजवा
आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे ओजिरे सगुण आवडे आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण हे पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी फोडे ऐसाचे तोराये आता दृष्टी फोडे ऐसाचे तोराये पाहता लोचन सुखावले पाहता लोचन आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई आता दृष्टी पुढे ऐसाची हे आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण हे पाहता लोचन सुखावले पाहता लोचन पाहता लोचन पाहता पाहता हे पाहता पाहता लोचन पाहता पाहता लोचन सुकामले आता दृष्टी फोडे ऐसाचे तोराये आता दृष्टी फोडे ऐसाचे तोराये पाहता लोचन पाहता 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 पाहता
लोचन पाहता लोचन पाहता 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 लोचन लोचन बनपल पाहे 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 जो मी तुझा पाहे पांडुरंगा पांडुरंगा तुझं पाहे पांडुरंगा जो मी तुझं पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाचे तोराय आता दृष्टी पुढे ऐसाचे तोराय जो मी रे
दृष्ट पुढे ऐसाचे तू राहे विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठला 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 हा 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 विठ्ठला 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 भजन करा टाळी वाजवा. विठ्ठला 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 गुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळी, पुरवावी आळी माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम हे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रहो लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. शरण शरण जी एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष, झालो दास पायांचा. मस्तक माझा पायावरी, तुम्हा वारकरी संतांच्या. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरो. सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्तांची, पंडित पाठक वाचकांची, या सकळा ते विनवनी. करा विठ्ठल स्मरण. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागी सेवक झालो, शेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी
निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितुराही जो मी तुझ पाहे पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा हा अभंग हर हर महादेव मंदिर बारडी संपूर्ण परिसर या परिसरामध्ये सुरू असलेला हर हर महादेव मंदिराच्या कलशाचा वर्धापन दिन आणि त्यासोबतच गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा नामसप्ताह या नामसप्ताहातली आजची चालू वर्षाच्या नामसप्ताहातली पहिल्या दिवसाची सेवा आहे आणि कालपासनं माझ्या राशीला मंगळ लागलाय राशीला कालपासनं मंगळ लागल्यामुळं सकाळी जे काल चालू झालंय खेड भाळवणीत ते रात्री साताऱ्यातून पुन्हा आज इथं त्यात यांचा कोणाचा दोष नाही माझ्या राशीलाच मंगळ आहे सध्या आणि मग आता आपल्या राशीला मंगळ असल्यानंतर केली कटकट वाकडी का नीट देव जाणे या न्यायाने आपण सेवा करायचा प्रयत्न करूया आणि मग अभंग तुकोबाराय यांचा आहे चार चरणाचा आहे सगळीच माणसं जाणती आहेत आणि मग जाणत्या माणसांच्या पुढं बोलत असताना नव्या सुनबाईच्या डोक्यावर जसा पदर असतो असावा असला पाहिजे नव्या सुनबाईच्या डोक्यावर पदर असतो असला पाहिजे आणि असावा असा एक आपल्याकडं अलिखित अशा स्वरूपाचा दंडक आहे या न्यायाने ही माझ्यापर्यंत आलेली आजची सेवा आहे सगळी सुज्ञ माणसं आहेत मोठी माणसं आहेत त्याच्यामुळं अधिकीचं कुठलंही बोलणार नाही अभंग तुकोबाराय यांचा आहे चार चरणाचा आहे आणि पहिल्या दिवसाचा दंडक आहे नियम आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पहिल्या दिवसाचा कीर्तनकार मागणीचा कीर्तनकार आणि काल्याचा कीर्तनकार यांना बंधनात वागावं लागतं त्यांना नियमात वागावं लागतं याचा अर्थ बाकीच्यांनी मोकाट सुटायचं असं नाही बरं त्यांनी सुद्धा नियमातच वागलं पाहिजे म्हणजे नियमात वागायचं याचा अर्थ अलिखित अशा स्वरूपाचे काही दंडक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या सगळ्या साधू संतांनी घालून दिलेले आहेत का पहिल्या दिवशी बाबा रूपाचं चिंतन व्हावं देवाच्या नामाचं आरंभी आवडी आदरे आले नाम पहिल्यांदा रूपाचं चिंतन असावं नामाचं चिंतन असावं पहिल्या दिवशी किमान आपल्याला देव त्याचं स्वरूप कळावं देव त्याचं नाम कळावं अशा प्रकारचा एक दंडक आहे काही नियम आहे त्या अनुषंगाने मागणीच्या दिवशी काला 8 दिवसाचा असो कार्यक्रम 7 दिवसाचा असो 5 दिवसाचा असो 3 दिवसाचा असो कोणी काही करतं तर मागणीच्या दिवशी मागणीचा अभंग असावा अशाही प्रकारचा आणि मग काल्याचं
कीर्तन होऊन या संपूर्ण कार्यक्रमाचे महोत्सवाचे काय होते सांगता अशा स्वरूपाचे होत असते. हा एक साधारणपणे आपल्या सगळ्यांना माहीत असलेला भाग आहे का याच्यामध्ये नवीन आहे असं नाही. आणि मग त्या न्यायानं त्या विचारानं अनुसरून आजचा पहिला दिवस आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग समोर आहे. मी अभंग खऱ्या अर्थाने आज चिंतन केलेला होता, बघितलेला होता. तो अभंग कसं असते, आपण वाट चालत असताना कधीही सल्ला घ्यायचा असतो आपल्या मोठ्या माणसाचा. गीतेचं वचन आहे, यद यद आचरती श्रेष्ठ तत्त देव इतरो जना येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. बरोबर आहे की नाही? किंवा आपल्या अगोदर आपण ज्यांना मानतो त्यांचं थोडंसं म्हणणं आपण ऐकून घ्यायचं असतं. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, वाजवा. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग प्रमाण. आपण काय बोलत आहोत त्याला अनुषंगानं काय काय संदर्भ आहे नेमका, त्या अनुषंगाने अत्यंत तंतोतंत प्रमाण ही. म्हणून मोठी माणसं शब्द उग वापरायचंय का इथं? मोठी माणसं याच्यासाठी की कुठं काय बसलं पाहिजे. जाणता गवंडी कुठं कुठला दगड घालायचा त्याला वेगळं सांगता येत नाही, काही गरज नाही सांगायचं. तो बरोबर त्यानं हाता जो घेतला ना तो दगड तिथं कसा बसवायचा त्याला कळतो. तसं वंदनीय हरिभक्ती परायण बळीराम बुवांनी अत्यंत सुंदर आणि समर्पक प्रमाण समोर ठेवलं. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग असा शब्द प्रयोग आहे. कुणी मार्ग म्हणतं काय हरकत नाही. साधुसंत आपल्या समोरून गेलेले आहेत आणि जात असताना त्यांनी जो आपल्याला मार्ग सांगितला, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या मार्गाने गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा गुंता पडत नसतो. हे का सांगायला लागलो मी? याच्यासाठी सांगायला लागलो की समोर आज अभंग जो घेतला होता तो आता कोटे धावे मन तुझे चरण देखिलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. नाहीतर सर हे राहू दे की, हे बंदच करा, समोरचं राहू दे, चांगला आवाज येतोय. जसं होतंय तसं राहू द्या. आता कोटे धावे मन हा अभंग समोर होता, परंतु खऱ्या अर्थाने काय आहे तर आता मोठी माणसं म्हणतात त्या अंगाने थोडंसं चाललं पाहिजे म्हणून हा अभंग समोर आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा हे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. काही ठिकाणी आपल्याला वेळोवेळा हा पाठ ऐकायला वाचायला मिळेल बरं का महाराज. हा अभंग तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारायांकडे रूपाच्या अनुषंगाने मागणी पण केलेली आहे या अभंगामध्ये. आणि सांगू का तुम्हाला, बहुतेक अभंग जर आपण बघितले तर बहुतांशी अभंग हे देवाशी सलगी करणारे आहेत, विनवणी करणारे आहेत. आणि बोलता बोलता जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये शेवटचं चरण महत्वाचं आहे. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी आणि मग देवा तुम्ही पुरवावी आळी माय बापे. आळी शब्दाचा अर्थ आमचं हे आग्रहाचं मागणं आहे ना, ते देवा तुम्ही पूर्ण करावं या प्रकारचं आमचं. मी भक्त तू देवा इसे करी. म्हणजे देवाचं आणि भक्ताचं एक नातं वेगळं आहे. जरा नीट ऐका, तुम्हाला सांगतो. माझ्या घड्याळामध्ये बरोबर आता 10 वाजलेले आहेत आणि 11 वाजता आपल्याला काय करायचंय, थांबायचंय. त्या अनुषंगाने नीट ऐका. सगळे साधू संत आपण जर बघितले तर सगळ्या साधू संतांनी जिथं संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, इथपासूनचे सगळे जे आतापर्यंतचे संत आहेत ना, या सगळ्या संतांनी
केवळ आणि केवळ पांडुरंगच मांडला आणि पांडुरंगच लोकांच्या पुढं मांडला. दोन्ही शब्द मी सांगितलेत. एक मानला पांडुरंग आणि मांडला सुद्धा पांडुरंग. मानणं आणि मांडणं हे फक्त आणि फक्त कुणाच्या अनुषंगाने? पांडुरंगाच्या अनुषंगाने. त्यांनी व्यवहार मान्य केला नाही असं नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून चालले. पण समोर मांडत असताना आपलं जीवन ज्याच्या पायी समर्पित करावं असा जर कोण असेल तर फक्त कोण आहे? पांडुरंग आहे. त्याच्याशिवाय ते तुमचे ते हे सुंदर म्हणतात बघा, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. म्हणजे पांडुरंगाशिवाय पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच नाही. राशीला मंगळ लागल्यावर असं असतंय पुन्हा. मी सांगितलं ना, दोष मशीनचा नाही, तुमचा कुणाचाच नाही, हा माझाच दोष आहे. आता मला एक 7-8 दिवस चंद्रभागेत बुडून बसावं लागेल, तेव्हा ते पाप निसरून जाईल सगळं. बरोबर आहे की नाही? आता काय करायचं? केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आईचे किती. आपल्याकडेच हात करायचा, दुसऱ्याकडे कसा हात करायचा? बरोबर आहे की नाही? महाराज आता प्रमाण काय सांगितलं आपण? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. तरी ऐका, तरी पण तुम्ही माझ्या बोलण्याकडे ध्यान द्या. त्याचं कारण ऐका. मी जे सांगायला लागलोय ना, हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. पांडुरंगाशिवाय दुसरं साधू बोलत नाहीत. पांडुरंगाशिवाय दुसरे संत कोणताही पांडुरंगाशिवाय बोलतच नाही. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. बोलायचं तेच, त्याच्यामध्ये विठ्ठल असला पाहिजे. सांगायचा तो ज्याच्यामध्ये विठ्ठल असला पाहिजे. पांडुरंगाशिवाय आणि विठ्ठलाशिवाय त्यांचं बोलणं नाही, सांगणं नाही. उभं आयुष्य साधू संतांचं जर बघितलं तर केंद्रबिंदू एकच आहे. आणि सगळीकडे फिरून पुन्हा कुठे येतात? ते त्याच्या जवळ येतात, देवाच्या जवळ येतात. तुम्हाला लोकेशन ठाऊक आहे का? लोकेशन आपलं जे गुगलनं जे लोकेशन केलंय, तो सिम्बॉल काय आहे नेमका? तो सिम्बॉल हा आमच्या पांडुरंग परमात्म्याच्या कपाळावरचा गंध आहे. याचा अर्थ इतकाच आहे की आमचं शेवटचं लोकेशन ते आहे. कळतंय का तुम्हाला? आमचं शेवटचं लोकेशन ते आहे. आम्हाला शेवटी तिथं जायचंय. आलो कुठून? तिथूनच आलो. आणि जायचंय कुठं? तिथंच जायचंय. हा जो मधला काही कारभार घडायला लागलाय ना, या मधल्या कारभारामध्ये आमच्याकडून जे जे काही घडून गेलं त्याच्यासाठी जर आम्हाला पुन्हा यावं लागत असेल तर मात्र आम्ही थोडी काळजी घेतली पाहिजे. आणि ती काळजी संतांनी घेतली आणि आपल्याला घ्यायला सांगितली. म्हणजे जो काही सगळ्या जीवाचा विचार ते करतात, पण त्यातल्या त्यात माणूस शहाणा आहे असं संतांचंही म्हणणं आहे बरं का. आणि जो घेतो तो शहाणा आहे. उदाहरणार्थ, शहाणा तो धनी घेतो येते. जो शहाणा आहे तो घेतो. बाकीच्यांना मूर्ख म्हणायची गरज नाही, ते आपोआपच मूर्खात निघतात. लक्षात येतंय की तुमच्या? जो शहाणा आहे तो घेतो. शहाणा तो धनी घेतो येते, किंवा विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. इथं जो आहे ना, बोला की प्रमाण तुम्ही म्हणत जा, लक्षात आली तर. शहाणा तो धनी घेतो येते. इथं घेणारा शहाणा आहे. पांडुरंग परमात्म्याच्या शिवाय साधू संत दुसरं काहीच बोलत नाही. मांडतात पांडुरंग. अहो, दोनही हरिपाठ फक्त ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांच्यासह इतर साधू संतांनी सगळे हरिपाठ मांडलेले आहेत. या सगळ्या हरिपाठाचा सेंटर पॉइंट एकच आहे, केंद्रबिंदू. त्याला हरी असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? ज्ञानोबराय सांगतात हरिमुखे म्हणा, आणि शांती ब्रह्म नाथराय सांगतायत हरिमुखी गाता. हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. याचा अर्थ दोघच नाही तर सगळे संत एकाच केंद्रबिंदूवरती येतात. त्याला हरी असं म्हणतात. हरी. आणि हा जो हरी आहे ना, या हरीनं ते गवळणीनं सांगितलं, हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. हा एक असा आहे ना, हा स्वतः सगळ्यामध्ये रंगून या रंगात साऱ्या. रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या. पाय माझा मोकळा. ही याची स्थिती आहे, ही याची भावना आहे. या हरीचं चिंतन करतात आणि स्वतः हरीचं चिंतन करून आपल्याला सांगतात. त्याची उत्तरं देत असताना अनेक प्रकाराने दिलेले आहेत. हे जे आहे ना, हे पॅकेज हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही. नरदेह निधान लागले आता उघडी डोळे हा जरी अद्यापी न कळे मातेची या भोळे दगड आला पोटात दगड आला पोटात हे आला उघडी डोळे जरी अद्यापी न कळे मातेची या भोळे दगड आला आता उघडी
डोळे आता पिन कळे मातेची आकोळे दगड पोटाची आता पिन कळे मातेची याने बोलता बोलता 3 दगड आणली बघा. मातेची या खोळे दगड आला पोटाशी. महाराजांनी एकदाच आणला, यांनी 3 आणली. त्यांना कळते आता दगड आणायचाच टाइम राहिला. आता दुसरं काय, मातेची या खोळे दगड आला पोटाशी. म्हणून मी लय जणाला सांगत असतो गड्या, पहिल्या दिवशी माझा मेळ घालत जाऊ नका. उगं मागं कसं आहे, आपल्याला चांगली सवय लागलेली असते आणि हे पुन्हा असं काही तर झाल्यावर त्या मंगळाचं तेवढं बघा बरं का तुम्ही. काय करायचं ते आता. हा बरोबर आहे ना. अशी ही जी मंगळा होती ना, ही मंगळा हे आवलीचं दैवत आहे खरं तर. त्याने आवली का जाग, आवली काय सरळ आहे का हो? आता हे बघा ना, इकडं बसलेत सगळ्या देव्या, बरोबर आहे की नाही? सगळ्या बसलेत की नाही? सगळ्या शांत पद्धती नाहीत. हे इथंच शांत आहेत, घरी शांत आहेत हो. या इथं शांत आणि घरी अशांत. आम्ही इथं अशांत आणि घरी शांत. माणसाचं उलट आहे. तुमचं वेगळं आहे ना आमचं वेगळं आहे. माणसाचं वेगळंच आहे. माणसं हे जे बाहेर बडबडत फिरतात ना, हे घरी गप असतात. बाहेर जे बडबडत फिरतात हे घरी गप असतात आणि इथं जे गप असतात ते बाहेर घरी काय करत असतात, बडा करत. ही जी सगळी ना आमची पार्टी, आता आज पार्टीचं लईच आहे बघा सगळं. तुम्ही गोळा करायचा टाईम आहे, इकडं कसं काय आलाय आज? आता सध्या फोनपेची बी सुविधा निघली आहे ना, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे फोनपेवर आलंय का बघायचं ना. उद्या आपलं ते नोटाचं मौली सांगत असतात. तुम्हाला सांगू का? हा नको सांगायला आता. आपल्या संहितेमध्ये आपण कशा लोक, बरोबर आहे की नाही? सांगा म्हणतात म्हणल्यावर काय अडचण आहे का? हा आम्ही सांगा आणि तुम्ही आणा टांगा. महाराज हे बटनाचं असं आहे. अलीकडं सगळं कशावर निघलंय? नोटावर निघलंय. नोटा कळतात ना तुम्हाला? नोटा आम्ही एक जण सकाळी मतदान करायलाच गेलो ना. आता ती सध्या जे ते पहिलं बॅलेट पेपर होते ना, शिक्के मारायचे. आता कसं निघलं इलेक्ट्रॉनिक. आता बऱ्याच दिवसांपासून निघलं ते बटन दाबायचं. मग ते बटन दाबायचं निघलं आणि ते सकाळी आता 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले. एक माणूस मतदानच करायला जायना. त्याला आमच्यासारख्याने एकानं विचारलं, ना म्हणले तुम्ही मतदानाला का जायना झालाय? ते म्हणला जाणार आहे म्हणला, पण नोटाचं बटन दाबणार आहे. कसं काय? ते म्हणला नोटा झाल्या नाही त्या म्हणला आमच्याकडं अजून. त्याच्यात बटनाची एक सुविधा आहे. तुम्हाला जर उमेदवार पसंत नसेल कुठलाच, 7, 8, 10 उमेदवार असतील आणि तुम्हाला एकही उमेदवार पसंत नसेल तर खालचं बटन दाबायचं. कुठलं? यातला एकही उमेदवार आम्हाला काय नाही पसंत नाही, त्याला म्हणतात नोटा. त्याला म्हणलं तुम्ही नोटाचं का दाबताय? ते म्हणला नोटा आल्या असतं तर आम्ही हे केलं असतं ना, बरोबर आहे की नाही? म्हणून म्हणलं ह्या आयाबाया नोटाचा पिरियड आहे, तुम्ही इकडं कशी काय सगळे गोळा झाला? पण चांगली गोष्ट आहे का असं ना, त्या म्हणल्या असतील कसं का होईना, पण ऐकून जावं. आता झाली ना सुरुवात आता, बरोबर आहे की नाही? अभंग तुकोबरा यांचा ऐका. नरदेह निधान लागले हाती. काय प्रमाण गायलं तुम्ही? आता उघडी डोळी जरी अद्यापी न कळे. या मनुष्य देहाला आल्यानंतर आता जर डोळे तुम्ही उघडणार नाही तर नेमकं कधी उघडणार आहे? हा प्रश्न जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. हा नाटातला अभंग आहे का हो? नाही नाटातला. आता उघडी डोळे. पण नाट प्रकरण पण सुंदर आहे बरं का. आता उघडी डोळे. श्रीमंत लिहितात आता डोळे उघडा. त्याचं कारण आहे का? आता डोळे उघडा याचं कारण आहे का? नाही, तुम्हाला इतर कुठल्याही देहामध्ये डोळे उघडता येत ना. आपल्याला गाढवाच्या देहात डोळा उघडता येतो ना, कुत्र्या मांजराच्या देहात डोळा उघडता येतो. आपल्याला कुठल्याच देहामध्ये आपल्याला डोळा नाही उघडता येत. कारण पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. कोणत्याही देहामध्ये आपल्याला डोळा उघडता येत नाही. आपण उघडण्याचा प्रयत्न केला तर दुसरे पट्ट्या बांधतात आपल्या गळ्यामध्ये. पट्टा बांधतात, पट्टा. कारण आपण कोण असतो? प्राणी असतो. पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. अर्थात इतर देहामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला पुण्याचा वाटा उचलता येत नाही, करता येत नाही. तशी बुद्धी प्राप्त होत नाही आपल्याला. पण हे जे पॅकेज मिळालेलं आहे, श्रीमंत सांगतात आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातेची आखोळे दगड आला पोटाशी. का? तर मनुष्य देहा ऐसा निध. निध शब्दाचा अर्थ निधान. मनुष्य देह निधान आहे. मनुष्य देहा ऐसा निध. साधील ते साधे. तू जे करायचं ठरवशील ना ते होतंय. साधील ते साधे सिद्ध. करुणी प्रबोध संत पार उतरले. अरे हे सगळे संत आहेत ना, हे या आईला तीरावरून पहिलं तीरावरती गेले. ही नेणारी नाव आहे. नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी कट ठेवून या करी. काय? पाऊले समची साजिरी अंतरी धरोनी राहेन.
हा चंद्रभागेच्या तीरावरती जो उभा आहे, जो पुंडलिकानं उभा केलेला आहे, त्यानं सांगितलं याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. अरे दुसऱ्या देहामध्ये हे ज्ञान मिळत नाही, आणि मिळालं तर गुरु काय होत नाही, कळत नाही. आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणून या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होऊ म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. साधू संतांनी सांगितलं याच्यासाठी. हे देवे दिला देह म्हणणारे पण भरपूर आहेत. देवे दिला देह भजना गोमटा. काही जण म्हणले भजन, मग भजनासाठी जाताना भोजन करायचं नाही का. आता आपण कसल्या पंक्ती पडल्या होते, बरोबर आहे की नाही. आम्ही तिकडे आत बसलो होतो. आम्ही जरी आत बसलो ना तर बाहेर ताटात जे होतं तेच आत होतं. काय ना शंका आली असेल, बुवाला काय वेगळंच असतं काय. काय बुवाला वेगळं असत नाही, जे बाहेर असते तेच आत असते. ऐका काय प्रमाण काय आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा वादिकेचा. देह मिळाला आणि देहाला जी जी इंद्रिय आहेत ना सगळी, खरं तर ज्ञानेंद्रियाचा विचार आहे. आता देहावरती जी इंद्रिय आहेत, महाराज सांगतात ही इंद्रिय दिली. इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. हे भवरोगाचं जे दुखणं आहे ते संपवणारा पांडुरंग आहे. हा सांगितला कोणी, सांगितला कोणी, संतांनी सांगितला. महाराज संतांनीच, मी मगाशी तुम्हाला येताना एक प्रमाण सांगितलेलं आहे. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. जोडायचंय तर हे जोडा, जोडीले न सरे धन अविनाश आनंद घन. हे असं जोडायचं आहे. आम्ही ठिगळं जोडतो, ठिगळं. चांगलं काहीतरी जोडायला शिकलं पाहिजे. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. आणि अजून एक सुंदर प्रमाण आहे महाराज. कंठी कृष्णमणी नाही अशुभते वाणी, जगदगुरु तुकोबारा लिहितात. ज्याच्या कंठामध्ये कृष्णमणी आहे, ते कंठी धरेला कृष्णमणी. अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका. वैष्णव बघा, तिथून वाटून खाण्याची सवय आहे. म्हणून सगळे काय करतात, लोक वाटून खात असतात. काला सुद्धा देवानी काय केला, वाटून खाल्ला. महाराजांनी सांगितलं कंठी कृष्णमणी नाही अशुभते वाणी. साधू संतांची वाणी अशुभ नसते, ती शुभच असते. एक दुसरी गोष्ट, अहो त्यांचा संपूर्ण देह काय झालेला असतो, पवित्र झालेला असतो. साधूचा देह पवित्र, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, 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 पवित्र तो देहवानी पुण्यवंत. झोबदे अच्युत सर्व काळ, झोबदे अच्युत सर्व काळ, दयाच्या चिंतने निर्सेल संकट, दयाच्या चिंतने निर्सेल संकट, दयाच्या चिंतने निर्सेल संकट, दयाच्या चिंतने निर्सेल संकट. दोवरे अच्युत सर्व काल, हा दोवरे अच्युत सर्व काल, दयाच्या चिंतने निर्सेल संकट, दयाच्या चिंतने निर्सेल संकट, दयाच्या चिंतने निर्सेल संकट, दयाच्या चिंतने. हे पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जोबदे अच्युत सर्व काळ, जोबदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जोबदे अच्युत सर्व काळ, सर्व काळ. नामस्मरणाची ताकद एवढी आहे की त्याचं शरीर काय झालेलं असतं, पवित्र झालेलं असतं. साधूचं शरीर पवित्र आहे. जिथं साधू आहे तो त्याचा परिस अहो पवित्र ते कुळ. पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. हरीचे दास जिथं जन्म घेतात ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्र ते कुळ. आत्ताचं प्रमाण तुमचं, हा पवित्र तो देह,
पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. तो देह पवित्र आहे, ती वाणी पुण्यवंत आहे. ऐका, देह पवित्र आहे याचा अर्थ त्याचं सर्वांगच काय आहे? सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. त्याचं अंतःकरण निर्मळ आहे, त्याची अंतःकरण वृत्ती निर्मळ आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याविषयी कुठल्याही प्रकारचं जर किलमिश नसेल, दुसऱ्याविषयी कोणत्याही प्रकारची असूया नसेल, दुसऱ्याविषयी कुठल्याही प्रकारचा मत्सर नसेल, अहंकार नसेल, तर काय शिवणार आहे सांगा की त्याला. म्हणून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. या देहाच्या माध्यमातून देव आपलासा करता येतो. आपल्यालाच काय होता येतं? देव होता येतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो आणि वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. जरा थोडं फिरवा, हे बरं वाटतंय बघा, बरं वाटतंय. त्यांना बरं वाटलंय, मला वाटत नाही हो. बरोबर आहे की नाही? घोड्यावर नवरदेवालाच बसवायचं, दुसऱ्या कोणाला बसून चालतं. बरोबर आहे की नाही? आता मला कळलं ह्यांच्या इकडं सप्ताह तिकडं घोड्यावरच कीर्तनकार जाणार आहेत. मी म्हणलं माघारी आले पाहिजेत ते. गेले म्हणजे गेले ते. बरोबर आहे की नाही? जाऊ द्या, विनोदाचा भाग वजा करा. जरा जरा उशिरा का होईना, पण शिंदे मंडप बार्डीनं मजा आणली बघा. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे तर दिसायला लागलं इथे आता. उगा उशिरा का होईना, आता असं थोडी लिंक लागली बरं का. तुम्ही आता 11 मला हाला म्हणायचं नाही. 11 नाही, 11:30 का 11ला संपवायचं आहे. बरोबर आहे की नाही? असू द्या, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी एवढ्या लवकर समर्पित नाही करायची. थोडंसं अजून घ्यावं. कशासाठी घ्यावं? ऐका, आत्ता कुठंतरी लिंक लागली. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. साधू अंतर्यामी, अंतर्बाह्य सर्व पवित्र अशा स्वरूपाचा असतो. साधूचं अंतःकरण पवित्र आहे, त्याचा विचार पवित्र आहे, त्याची वृत्ती पवित्र आहे. हे ऐका, सोपं असं आहे. ते येतात ज्याच्यासाठी तेच करतात. आम्ही येतो ज्याच्यासाठी ते आमच्याकडनं काय होत नाही, घडत नाही. ते घडायला पाहिजे बरं का आपल्याकडनं. आता एवढं सांगतायत, कुठल्याही साधूनं आम्हाला सगळेजण सांगून गेले बरं का, कुठलाही साधू संसाराचा त्याग करा, संसार सोडा, घरदार बायका लेकरं बाजूला टाका आणि तुम्ही हरिहरी करत बसा असं म्हणत नाहीत. उलट असोनी संसारी जीव वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. अरे तुझा व्यवहार करतोय ना, तो व्यवहार करत असताना त्या व्यवहारामध्येच राहा, जोडून याधन उत्तम व्यवहारे. आणि अजून सांगू का ज्ञानोबरायांचा बारकावा? ज्ञानोबराय सांगतात, व्यवसाय निमित्त फल देत असे संचित. व्यवसाय हा निमित्त आहे, तुम्हाला सांगतो. संचित हे फल. आणि मगाशी मी तुम्हाला अण्णा सांगितली एक गोष्ट अशी आहे की जोपर्यंत तुका म्हणे नाही साधत तातडी का चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण. चालत नाही तोपर्यंत, साधत नाही, कुठपर्यंत साधत नाही, जोपर्यंत प्राप्त काळ येत नाही, जोपर्यंत. मग ते गाडीवर लिहिलेलं असतं बघा, ते समय से पहले और भाग्य से ज्यादा इस दुनिया में किसी को कुछ नहीं मिलता. वेळेच्या अगोदर मिळत नाही. तुमची वेळ आली ना, तुम्हाला ते कळतही नाही, मिळून जातं. कालपर्यंत लोक म्हणतात, ते रानू मंडल एक होती बघा, मागं रानू मंडल, उगं कुठं तर बसून गाणी म्हणायची. एक कुणी तर तिला उचलून स्टुडिओत नेलं, ती गाणं म्हणली, बघता बघता सगळ्या महाराष्ट्रात नाही भारतात व्हायरल झाली सगळ्या. अहो आता कोण तुमचा तो सूरज आहे, स्वर्गीय अजित दादा, हा सूरज चव्हाण. बरोबर आहे की नाही? ते कशामुळे ते बिग बॉस मध्ये ते गणपती मोदकामुळे तर पुढे आलं की ते. आणि आता मग ते मांडीवर बसलाय गणपती, गेल्या वर्षी आलं आणि आता चालू वर्षी रडू नको बाळा आलं. दरवर्षी नवीनच काहीतरी आहे. बरोबर आहे? येते काय ना काय ते चालू राहत असते. हे सगळं चालू राहतं. तुम्हाला देवापर्यंत पोहोचायचंय. देवाच्या आणि जीवाच्या एक मधला धागा आहे, मधला जो दुवा आहे तो आहे संत. ते सगळे संत आहेत ना, तुम्हाला तुमच्या स्थितीपासून उच्च कोटीच्या म्हणजे देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. सांगू का तुम्हाला, ते मार्ग दावूनी गेले आदि दयानिधी संत ते, म्हणून तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. सांगत असताना कुठल्याही प्रकारचा जसं परोपकारार्थ त्यांचं काम चालू असतंय साधू संतांचं. हे साधू संत सांगतात, आम्हाला आवडावा फक्त देव, संसार आवडावा न आवडावा. ते मी कुबेराचा शोध घेतलाय मध्यंतरी. आता सगळं सोपं आहे आणि स्पष्ट आहे, फार काय अवघड नाही. देह हे आता आम्हाला सकाळचीच कीर्तनं लय असते. सकाळची म्हणजे श्राद्ध विधीचे. मग श्राद्धाच्या कीर्तनात काय असते? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. हे देह हे शरीर कशाचं आहे? काळाचं खाद्य आहे आणि धन कुबेराचं आहे. आम्ही जरा गाता उघडून बसलून लक्षात घेतलं, हे नेमके कुबेर कोण आहेत बघा. कुबेर कोण आहेत? त्याचं उत्तर नाथबाबांनी त्यांच्या हरिपाठ दिलं. नाथबाबा सांगतात, हरिविन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. मग हे कुबेर कोण? पुत्र बंधू कांता संपत्तीचे. म्हणून धनदारा पुत्र जन,
बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी. धनाच्या पाठीमागं लय अनर्थ येतं म्हणून तुम्ही गोळा करा ना आम्हाला द्या. उगा अनर्थ घेऊन कशाला फिरता तुम्ही? तुम्हाला कळतंय का आमचं बोलणं? धनाच्या पाठीमागं लय अनर्थ येतं. किती? 16 अनर्थ येतं. मग आता एवढा अनर्थ घेऊन फिरण्यापेक्षा तुमच्याकडचं सगळं आमच्याकडे देऊन टाका. काय? धन धन पैसा पैसा सगळं चालू आहे कशासाठी? पैशासाठी चालू आहे. साधू संत धनाची व्याख्या करत असताना सांगतात, जगद्गुरु तुकोबाराय या धनाच्या संदर्भानं उत्तम व्यवहारे जोडून या उदास विचारे वेच करी म्हणतात. म्हणजे गोळा करत असताना सुद्धा दुसऱ्याच्या मुरगाळू नका. गोळा करताना सुद्धा दुसऱ्याच्या मुरगाळून करू नका. तिथं तुमचा व्यवहार उत्तम पाहिजे. आणि ज्याचा व्यवहार उत्तम आहे त्याला देव दूर असत नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्याची भावना शुद्ध आहे देव त्याच्या अधिक जवळ आहे. आणि असा जो सजून धजून येतो देव त्याच्याकडं नाही बघत लवकर. सजून धजून येतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. देव हा जो आहे ना ते माझे सोयरे सज्जन संगती माझे सोयरे सज्जन संगती ते माझे सोयरे सज्जन संगती ते माझे सोयरे सज्जन दे बाळना पुराते मानवी दे बाळना पुराते बाळना पुराते मानवी बाळना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवाच्या जवळ कोण आहे? ते माझे सोयरे. आपण आपले सोयरे वेगळे असतात. आपले सोयरे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती सांडुनिया पळती रांडा पोरे सकळ. बाईल म्हणे खर मरता तरी बरे. दोघांनी मिळून गुलाबजामुन खाल्लेलं असतंय बरं का. दोघांनी मिळून खाल्लेलं असतंय तरीही बाईल म्हणे खर मरता तरी बरे. नाशियले घर थुंकोनिया. म्हणून तुमची माणसं म्हणतात येताना घेऊन आलास काय जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या माणसा. साधू संतांनी सांगितलं हे तर तुमच्या सोबत येणारच नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. ते माझे सोयरे माझे सोयरे ते आहेत. ज्ञानदेव माझे सोयरे धाय रे ज्ञानदेव माझे सोयरे धाय रे बोला सोयरे धाय रे ज्ञानदेव सोयरे धाय रे ज्ञानदेव माझे सोयरे धाय रे ज्ञानदेव माझे सोयरे धाय रे ज्ञानदेव माझे जीवन निर्धार ज्ञानदेव जीवन जीवन निर्धार ज्ञानदेव जीवन
अर्थात आम्हाला दुसरं काही आवडत नाही. आमची आवड ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानदेव माझा जीवलग आहे, ज्ञानदेव माझा सोयरा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे सोयरे हे होते जे हिताला कारण आहेत ते सोयरे असतात. बरं, जे आपल्या हिताला कारण आहेत ते आपले सोयरे. व्यावहारिक हिताचा विषय नाही बरं इथं. जे आपल्या पारमार्थिक हिताला कारण आहे, जे आपल्याला देवप्राप्तीपर्यंत नेणार आहे, देव मिळवून देणार आहेत, सन्मार्गावरती जो नेतो तो आपला सोयर आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ते माझे सोयरे सज्जन संगाती, पाय आठविती विठोबाचे. जर विठोबाचा पाय आठवत असेल तर तो सोयरा आहे माझा. आणि तुम्ही सांगितलेलं प्रमाण, ज्ञानदेव माझे सोयरे धायरे, ते करुणी विनवणी पायी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, अखंडित असावे ऐसे वाटते पायी, साहोनी संकोच ठाव थोडासा देयासो, नसो भाव आलो तुझिया, तुझ्याकडं आलोय मी, माझी भावना कशी असू दे. ते पुंडलिकानं सांगितलंय बरं का. मूड पापी जैसे तैसे उतरी काशे लावणी. पुंडलिकानं एक कौतुकच केलं तुम्हाला सांगतो. खटनट ह्यावे शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिठी भावे चोखा मेळा. त्याच्यामुळं कोटवाल्यांची गर्दी वाढली. बरोबर आहे की नाही. खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिठी भावे चोखा मेळा. दुसरी गोष्ट, दुसरं प्रमाण आता आपण सांगितलेलं हे, ते माझे सोयरे सज्जन संगाती. पुंडलिक आहे ना, पुंडलिक हा पुंडलिकाच्या भावार्थ आला. पण पुंडलिकानं सांगितलं इथं कुणी कसाही येईल, हे कुणी कसाही येईल आणि कुणी कसाही येईल. कळलं का तुम्हाला? कुणी कसाही येईल आणि कुणी कसाही येईल, दोघही जण. सजन कसाही आला बरं का तिथं, कसाही आणि कसाही आला तर त्या दोघांचा तुम्हाला काय करावा लागेल? उद्धार करा. त्याला तुम्हाला आपलंसं करून घ्यावं लागेल. तुम्ही बाकीचं बघू नका, त्याची जात बघू नका, त्याचा धर्म बघू नका, त्याचा पंथ बघू नका, त्याचं काहीच नका बघू. आता एकानं ते सांगत असतात, आता पहिला दिवस आहे योगायोगाने, एक जण आयुष्यभर नामस्मरण करत, कधीच नाव म्हणलं की ते प्रवचन चालू असताना प्रवचनाच्या अगोदर माणसं भजन करत असतात, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ते समोर भजन करतात, ते मागणं म्हणतंय आलं याम 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 आलं. त्याला राम म्हणताच येत नाही. अहो, वाल्या खोळ्याला सुद्धा सरळ राम म्हणता येत नव्हतं. उलट्या नामे वाल्मिकू तरला. तो मरा म्हणता त्याचं काय झालंय? राम झालंय. आणि मग त्यानं तो इतिहास सगळा केला. केले रामायण रामाधी. हे असं झालं ना. एकानं आयुष्यभर नाव घेतलं नाही, आयुष्यभर नाव नाही घेतलं आणि शेवटी मरता एकाला शेजारच्याला शिवी द्यायला लागलं ते. आणि शिवी देता नाव आलं तोंडात त्याच्या रामाचं. आणि तेवढं शिवीत नाव आलं आणि ती गचकलं जाग्यावर. शिवीत नाव आलं आणि गचकलं. आणि त्याला न्यायला कोण आलं? सगळे यम दरबारचे आले न्यायला त्याला. आता त्याला न्यायला आल्यानंतर आता त्याला माहीतच नव्हतं. मी सांगत असतो, मार्ग दोन वाहतात बघा, दोन्ही वाटा वाहती मार्ग दोन आहेत ना, दोन्ही मार्गाने. हा इकडचा एक मार्ग आहे आणि इकडचा एक मार्ग आहे. इकडच्या मार्गाने सगळे पुण्यवान आहेत. बरं, तुमच्या बाजूनी सगळे पुण्यवान आहेत आणि आमची बाजू ही दुसरी आहे, मंगळाची बाजू आहे सध्या. इकडनं सगळे पुण्यवान आहेत आणि या पुण्यवानांच्या इकडं गर्दी कमी आहे. आणि दुसरा जो मार्ग आहे तिकडं सगळे पापी आहेत. पापाचे कळप पळती पुढे. आमचं पोरग एक दिवशी पाठ मी घेत होतो, ते म्हणला पप्पाचे कळप पळती पुढे. अरे मी म्हणली येडापेडा आहे का काय? पप्पा इथं कुठनं आला तुझं? म्हणला उगं काही म्हणतात पोरं आता. नवीन आम्ही म्हणलं रूप पाहता लोचनी, एक जण म्हणलं रुपये पाहता लोचनी. हा, नुसतं पैशाकडे ध्यान येऊन जाऊन. कळतंय का तुम्हाला? सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. खालचं म्हणलं आमच्या वड्यापावाचं काय करता तुम्ही, भाज्याचा विचार करताय. कळतंय का तुम्हाला? एकदा नामस्मरण केलं शिवी देताना, यमदेवता आल्या उचलायला. आता यमदेवता आल्यानंतर काय करतील? यमदेवता काहींना पुरस्कार मिळतो, ट्रॉफ्या मिळतात. बरोबर आहे की नाही? माझ्याकडे एवढ्या ट्रॉफ्या सांगू तुम्हाला, ते काय ट्रॉफ्यांचं काय आता काय कौतुकच नाही. लई ट्रॉफ्या तुम्हाला सांगतो. मग ही पापी माणसं विचार करायला लागली, सत्कार तुमचेच चालू आहेत म्हणे, आमचा कुणी सत्कार करणार आहे का नाही? ज्ञानोबांनी सांगितलं काळजी करू नका, तुमचा सुद्धा सत्कार होणार. ज्ञानोबा लिहितात, या काम क्रोध लोभा माझी जो जीवे होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान उपावे. त्याचा तिथं सत्कार केला जातो.
पण तिथल्या सत्काराचं विजयसर स्वरूप वेगळं आहे बरं. तिथला सत्कार हा हार घालून नाही, तिथं हारच आहे पण चपलांचा हार आहे. निरयपुरीची सभा, तिथं गेल्यानंतर स्वतः हातात असतो ते मुसळ असतं ना, मुसळ. माणूस आला रा आला पहिल्यांदा त्याला दणकून काढतात, मारी ती तोडी ती झोडी ती. अगोदर मारतात मग तोडतात आणि झोडतात. ते मरत नाही बरं. मारी ती तोडी ती झोडी ती यमाचे किंकर बहुसाल. यम नुसता बघत असतो जाग्यावर उभा राहून आणि सांगत असतो ठोक त्याला. का? पंक्तीला त्यानं देणगी दिली नाही, ठोकून काढ. मग पंक्तीला देणगी दिल्यावर ठोकत नाहीत का? नाही, ठोकत नाही. ते पंक्तीला देणगी दिल्यावर ठोकत नाही. इकडं जे सहकार्य करतात ते सन्मानू पावे, त्यांचा सन्मान केला जातो. या मार्गाने ते 5 जण आले. ते मारतात तोडतात झोडतात, पण ती भोग योनी असते. नुसतं भोगत बसावं लागतं. तिथं बाकीचं चालत नाही. काय नुसतं ह म्हणायचं. जसं चपराशाला मालकाला ह म्हणावं लागतं. मी काल परवाच्या कीर्तनात सांगितलं, मोठ्या माणसाचं जर कुत्रं असलं ना तर त्याला हाड म्हणून चालत नाही म्हणतात. आता त्याला आवा हाडा म्हणायचं मोठ्या माणसाच्या. आता एवढंच उरलंय, झालं सगळं बाकीचं आता. हां, नाही मोठ्याचं असलं म्हणून काय, ते कुत्रंच आहे ना. हां, बरोबर आहे ना. मी त्याची हेटाळणी करत नाही बरं. त्याला हाडा म्हणा नाही तर मग हे म्हणून घ्या डोक्यावर, त्याला काय करायचं आहे आपल्याला. माझं बोलणं आहे का. तो निरयपुरीची सभा सन्मानू पावे. हा एकदा नामस्मरण करणारा यमपुरीमध्ये गेला आणि तिथं चर्चा चालू झाली. हनुमंत महाराज याला नेमकं कुठल्या गतीला पाठवायचं ते विचार करायला लागले. जसं तुम्ही मान हलवून विचार करताय आता, तसं ते मान हलवून विचार करायला लागले की याला नेमकं कोणती गती द्यायची. ते विचार करायला लागले आणि सगळ्यांनी फायली काढल्या. 5 जणांच्या हातात फाईल आहेत आणि सगळे फायली उचकायला लागले. अहो, सगळ्या फायली कोऱ्याच निघल्या. तर एका सुद्धा फायलीवर त्याच्या कुठं काय लिहिलेलं नव्हतं. बरं, यमदेवांच्या डायरीमध्ये काय लिहिलेलं असणार आहे. यानं नामस्मरण नेमकं कधी केलंय, यानं भजन केलंय का, दानपुण्य केलंय का, हे लिहिलेलं असणार आहे. मग तो विचार करायला लागला, अरे याची फाईल कोरीच आहे. पहिल्यानं दुसऱ्याच्या फाईल मध्ये बघितलं, दुसरी कोरी, तिसरी कोरी, चौथी कोरी, 5वी. सगळ्या 5च्या 5 फाईल काय निघल्या, कोऱ्या निघल्या, कोऱ्याच फाईला. पण एक 5वी जी फाईल होती सांगतात त्याच्यातली 4ही पानं कोरी होती, 5वं पान कोरं होतं. पण 5व्या पानावर ज्या 10 ओळी होत्या ना त्यातल्या 9 ओळी कोऱ्या होत्या आणि 10व्या ओळीमध्ये त्याच्यातला 80% भाग कोरा आणि उरलेल्या 20% एकदा फक्त राम शब्द लिहिला होता म्हणतात. कोणाच्या? त्याच्या. मग ते यमदेवता विचार करायला लागले, अरे याला इकडं नरकात दिलं असतं ढकलून म्हणे, पण याच्या यादीवर इथं काय आलेलं आहे, शेवटी राम हे अक्षर आलंय म्हणे. नामस्मरण केलंय त्यानं. दुसरा फाईलवाला म्हणला थांबा जरा, नामस्मरण केलंय पण त्याची भावना काय होती बघा की म्हणला नामस्मरण करताना. म्हणलं तो म्हणला भावनेचं काय. म्हणला राम शब्द आलाय ना तिथं. म्हणला ह्याची जरा कॉलर अशी तैट झाली बघा लगेच. तो म्हणला लगा जरा वट दिसतोय राम म्हणणाराचा. म्हणला सगळ्याच्या सगळ्या फाईली त्याच्या कसल्या निघल्या, कोऱ्या. एक सुद्धा फाईल चांगली निघली नाही. पण म्हणला राम म्हणणाराचा वट दिसतोय लगा. म्हणला इकडं भजन करणाऱ्याची काय मजा असेल, सारखं रामकृष्णारी करतात. काय नेमकं झालंय, काही नाही म्हणले, काही करू नका, माझ्याकडे ध्यान द्या, काही करू नका, तिकडे बघू नका, माझ्याकडे ध्यान द्या. तुम्ही तिकडे बघितले, मला बी वाटतं तिकडे बघू काय चाललंय नेमकं. आणि दुसरं काय, मग ताण होतो रिकामान सध्या. बरोबर आहे. नाही मंगळ सरकेपर्यंत आपल्याला हे असं सरकावं लागणार आहे. आता माझं बोलणं आहे का, राम नामस्मरण त्यानं एकदा केलेलं आहे. काय याला सद्गती द्यायची. या 5 जणांमध्ये विचार चालू झाला, मेळ लागत नाही. हे म्हणले आपल्याला एकदा रामाच्या नामाचं जो चिंतन करतो, नामस्मरण करतो राम असं एकदा, त्याचं फळ नेमकं काय आहे हे काय आपल्याला कळत नाही. जाऊ म्हणले ब्रह्मदेवाकडं आणि ते ब्रह्मदेवाकडे निघाले. पण हा आरोपी आहे ना. आता पोलीस जरी मोठ्या गाडीत असले तरी आरोपीला त्यातच घ्यावं लागतंय ना. बरोबर आहे. यांची गाडी मोठी आहे, हे 5 जण बसले आणि मग आरोपीला जवळ बसवतात. तिथं दोन्हीकडे 2 सिक्युरिटी गार्ड असल्यासारखे 2 पोलिस तिथं, याला मध्ये बसवलं आणि हे सगळे कुठं निघाले, ब्रह्मदेवाकडे निघाले. गेले ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवानं स्वागत केलं. विचारलं का आला, त्यांनी सांगितलं काय नाही, ही केस आलेली नवीनच. काय केस आहे, बोर्डावर केस घेतली. काय अडचण आहे, अडचण काय नाही म्हणे. या माणसानं आयुष्यभर देवाचं नाव घेतलेलं नाही. जाता जाता शिवी दिली आणि शिवी देता देता त्याच्यामध्ये त्याच्या तोंडातून राम हे शब्द बाहेर पडलेले आहेत. काय त्याचं पुण्य आहे. एकदा केवळ नामस्मरण घडलेलं आहे, भावना वेगळी होती. ब्रह्मदेव म्हणले गड्या, एकदा नामस्मरण केलेल्याचं पुण्य मलाही नीटसं सांगता येत नाही. का सांगता येत नाही, 11:15 वाजले ना, आता कुठवर लांबवायचं आहे, नाही सांगता येत म्हणले मला. मग आपण विष्णूकडे जाऊ म्हणले. यांनी त्याला घेतलं. हे 5 जण ब्रह्मासहित विष्णूकडे गेले. विष्णूंनी सांगितलं मला काय कळत नाही. पुन्हा कुठं महेशाकडे गेले. भगवान भोलेनाथ भजन करी महादेव रामपूजी सदाशिव, अखंड रामाच्या नामाचं भजन करणारे आपले भोलेनाथ जे होते, भम भम भोले,
हर हर महादेव मंदिर, बरोबर आहे की नाही? अशा भगवान शंकरांकडे गेले आणि भगवान शंकरांना विचारलं की नेमकं यानं एकदा नामस्मरण केलेलं आहे याचं पुण्य काय? त्यांनी सांगितलं हे मला नाही सांगता येत. मग आपण काय करायचं आता? आपण सगळेजण मिळून कुणाकडे जाऊयात म्हणले? प्रभू रामचंद्रांकडेच जावं. का? कारण हे नाव कुणाचं आहे? त्यांचंच नाव आहे. तुम्हाला ठाऊक आहे का? तुझे या नामाचा महिमा तुझं न कळे. मेघश्यामा प्रभू रामचंद्रांकडे गेले. सगळी आसनं टाकलेली होती आणि टाकलेल्या आसनावरती सगळी बसले. एक आसन शिल्लक होतं. हे सगळे यमदेव, ब्रह्मदेव, विष्णू, महेश हे सगळेजण प्रभू रामचंद्रांना म्हणायला लागले, देवा याचं नेमकं काय करायचं? प्रभू रामचंद्रा ते म्हणले, नेमकं झालंय काय? काय नाही म्हणले, यानं एकदा तुमचं रामस्मरण केलेलं आहे. देव म्हणले, काही चिंता करू नका. आता याला तुम्ही कुठंच नेऊ नका. याला काय करू द्या? माझ्याजवळ राहू द्या. कुठं राहू द्या? माझ्याजवळ राहू द्या. हे बाकीचे विचार करायला लागले की तुमच्याजवळ राहू द्या म्हणताय, गोष्ट खरी आहे, पण यानं असा काय पराक्रम केलाय? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं त्यानं एकदा नामस्मरण केलेलं आहे. याची कॉलर तैटच झाली. ब्रह्मा विष्णू महेश म्हणले याला घेऊन जाऊ. ते म्हणले नेऊ नका, कारण मी एकदा काय केलंय म्हणला? नामस्मरण केलेलं आहे. एकदा नामस्मरण केलेल्यानं प्रभू रामचंद्रांच्या समोर त्याला जायला मिळतं. सोबत कोण आहे त्यांच्या? ब्रह्म, देव, विष्णू, महेश हे 5 या सगळ्यांसह एकदा केवळ नामस्मरण केलं तर हे सगळं प्राप्त होतंय. नामाची ताकद काय आहे? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हाशी. त्याचं नाव घेतलं ना, कुठल्याही प्रकारचा अडथळा असो सगळे अडथळे दूर होतात आणि आपल्याला देवस्वरूपता प्राप्त होते. नामाचा आणि रूपाचा हा अशा स्वरूपाचा संबंध आहे. ऐका महाराज, जगद्गुरु तुकोबारा लिहितात, या पांडुरंगाचं जे रूप आहे ना, या सगळ्या गोष्टींपेक्षा मला ते रूपड आवडतं. अभंगाच्या पहिल्याच्या आवडे रूप गोजिर सगुण, आवडे रूप गोजिर सगुण. कावले आवडे हे रूप गोजिरे सगुण. तुकोबारा लिहितात, हे पांडुरंगाचं जे रूपडं आहे ना, पांडुरंग कांती एको थोडा वाढवत जा की, दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळती नवर्णवेते तिची शोभा, कानडाओ विठ्ठलो कर्नाटक तेने मजला लावे. कर्ण अटकू महादेव महाराज राऊत आहेत ना, महाराष्ट्रातला एक मोठा माणूस आहे महादेव महाराज राऊत. ते असं त्याचा विग्रह करतात, कानडा व विठ्ठलू बळीराम बुवा कर्ण अटकू म्हणतात. त्याला ऐकूनच काय करायचं? त्याला अटक करायचं देवाला. ते अटक करा हो पुण्यात वेगळं बरं का. देवाला बघा लगेच हसतात बघा हे असलं बोलल्यावर. ते अटक करा पुण्यात ते वेगळं. त्याचं 100 एकर वावर आहे तिकडे कुठंतरी ह्या रोडला मधल्या. सांगू का तुम्हाला, हा कर्ण अटकू आहे. खरं तर तो कर्नाटक होता. तिकडचे आत्ताच्या वारीला तिकडची लोक किती येतात मधल्या. महाराज पांडुरंग परमात्मा हा कानानं अटक करायचा आहे त्याला, अर्थातच त्याला आपलंसं करायचं आहे. अटक करणं म्हणजे तरी काय हो? आपलंसं करणं कळतंय का तुम्हाला? या अर्थाने स्वीकारात आहे. महाराज सांगतात, मला पांडुरंग परमात्मा आवडतो. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. किंवा आठवे देव तो करावा उपाव येर ते जीवाव खटपट होई बाजागा होई बाजागा वाऊगा का गा शिनशील. देव आपला असा करायचा तो आवड. तुकोबाराय सांगतात, ते रूप आवडे. आवड हे रूप आवडे. आवडे हे रूप. कुठलं रूप? आवडे हे रूप जे गोजिर आहे. देवाचं रूप गोजिर आहे बरं का. गोजिरा याचा अर्थ काय? साजिरी आणि गोजिरी. आमच्या गल्लीत 2 पोरे त्या बारक्या, त्यांची नावच आहेत साजिरी आणि गोजिरी. म्हणलं चांगली गोष्ट आहे, साजिरी आणि गोजिरी. त्या दिसायला नेबार ढस आहेत दोघी बी, पण त्यांची नावं साजिरी. एकीचं 58 किलो वय, 7 वर्षाचं आहे, वजन 58 किलो आहे. ती साजिरी. आणि गोजिरीकडे बघितल्यावर पावडर लावायची गरज नाही, काळी भंगार आहे ती नुसती. आणि त्यांची नाव आहेत साजिरी गोजिरी. कोणाची नावं काय? आता नाव कुणी काय ठेवायचं हा ज्याचा त्याचा काय झाला. नाव सोनाबाईने हाती कथिलाचा वाळा. आमच्या गल्लीत एक शांताबाई होत्या, दिवसभर त्यांचाच कालवा सगळ्या गल्लीत. आणि नाव काय त्यांचं? त्या शांताबाई नाही बरं का, शांताबाई, बरोबर आहे की नाही? ते हा हे बघा आता त्यांना सूर लागतोय. मी रात्री म्हणलं सगळ्यांकडे गाडा असतो
आणि ह्यांच्याकडं पाटलाचा बैलगाडा असतोय. कळलं का तुम्हाला? नावाचं आणि त्याचं काही तारतम्य नाही. श्रीमंत सांगतात हे रूप आवडे, जे गोजीर रूप आहे देवाचं. देवाचं रूप कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून. या माऊलींनी फार सुंदर माऊलींची वर्णन आहेत बरं देवाच्या संदर्भातली. बरवावो हरी बरवावो गोविंदू गोपाळ गुण गरुवावो सावळा हे सावळा देखियला नंदाचा सावळा देखिला नंदा सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला तेने आनंदाचा पूर आला तेने आनंदाचा पूर आला सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला पाहिला पाहिला नंदाचा नंदन 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 नंदाचा नंदन सावळा जो आहे ना, हा देव सावळा आहे. सावळा तो सावळ्याचा अर्थ असा आहे, तो गोरा नाही न काळाही नाही. तो जो मध्ये असतो त्याला काय म्हणतात? सावळा म्हणतात. आता ह्यांना सावळा कुंभार माहित आहे. लावण्याचा पुतळा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देला डोळा बाई विठो देखीला डोळा बाई हे पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखीला डोळा बाई विठू देखीला बाई हे वेददेव दयाची गुणी दयाची गुणी वेददेव दयाची गुणी वेददेव दयाची गुणी दयाची गुणी वेददेव दयाची गुणी दयाची हे वेददेव दयाची गुणी वेददेव दयाची गुणी क्षणभर सर्वे विठ्ठल रुक्मिणी क्षणभर सर्वे विठ्ठल रुक्मिणी. अरे ते देवाच्या रूपाचं वर्णन करताना पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा आणि तुम्ही सांगितलेलं प्रमाण हे सावळं रूपडं आहे. सावळे रूप ल्यावे डोळा. हा सावळा जो आहे ना, सावळा, या सावळ्यानं मोहिनी घातली सगळ्यांना. श्रीमंत सांगतात हे रूप आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चितुराही जो मी तुझ पाहे पांडुरंगा. पांडुरंगा माझ्या दृष्टी पुढून आता सरकू नको बरं. ऐका जरा, एक शेवटचा महत्त्वाचा प्रसंग सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या नामामध्ये किती गुंगून गेलेले होते, किती गुंगून गेले होते. एकदा भजन करा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. सांगतात सकाळच्या वेळी महाराज प्रातःविधीला गेले बहिर्दिशेला, आणि महाराज बहिर्दिशेला गेले आणि तेवढ्यात त्यांच्याकडं कुणीतरी आलं. मातोश्रींना विचारलं हे कुठं गेले तुकोबाराय? मग मातोश्रींनी सांगितलं बहिर्दिशेला गेले.
ते बहिर दिशेला गेले म्हणून सांगितलं की हे मागं गेले त्यांच्या, आणि गेले आणि त्यांच्या कानावर ज्या दिशेला बहिर दिशेला श्रीमंत होते त्या बाजूनी आवाज यायला लागला. म्हणतात कानावरती कुठला आवाज यायला लागला? भजनाचा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ते भजन ऐकू यायला लागलं त्याला. ते भजन ऐकू यायला लागलं आणि तो विचार करायला लागला, जर जगद्गुरु तुकोबाराय बहिर दिशेला बाहेर आलेले आहेत, तिकडं आलेले आहेत, तर भजन कसं काय चालू आहे? त्यावेळी श्रीमंतांचा अभंग आहे. काय अभंग आहे श्रीमंतांचा? माझा झाली अनावन वाचा छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला माझा झाली अनावन वाचा छंद या नामाचा घेतला नामाचा माझी माझा झाली अनावन वाचा छंद या नामाचा घेतला माझी मत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा घेतला छंद या नामाचा छंद या नामाचा छंद या नामाचा. अरे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. ते अजून दुसरं एक प्रमाण गुरु सांगतात, निघे 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 माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 साधावा. निघे 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 माझी वाचा विसावा. अखंड नामाचं चिंतन जगद्गुरु तुकोबरायाचं आहे. हो ऐका, विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले बिन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला जनी सप्त ही पाताळे भरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल जीवीचा जिवाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावियला चाळा विश्व विठ्ठले. हे नाट पाठ करतायत पोरं, त्याच्यामुळे ते पाठ आहे बरं का. नाटाचं हे ज्याचा पाठ आहे नाट बोवा सांगतात त्याचा कीर्तनात थाट. आता मगाशी ह्यांनी गवळणी काढल्या होत्या तेव्हा मला बी एक गवळण ध्यानात आलती, वाकून टाक सडा. आता सडा काय उभा राहून टाकतात काय? वाकूनच टाकायचं असते की, बरोबर आहे की ना? वाकून टाक सडा ग राधे जरा वाकून टाक सडा. उभा राहून सडा कोण टाकल का सांगा की? ते वाकूनच टाकावं लागत असते. ह्या काय अशा काय काय गोष्टी आहेत सांगू का तुम्हाला. जगद्गुरु तुकोबराय बहिर दिशेला जरी गेले ना तर नामचिंतनाला खंड नव्हता. एक जणाला कुठंतरी जायचं होतं गावातल्या, आणि जाता जाता उगं थोडा इको राहू द्यायचा, बारीक इको राहू द्या, जायचं होतं त्याला. आणि जात असता असता त्यानं महाराजांना सांगितलं, महाराज एरवी घरी तरी तुम्ही हरिहरी करतच बसताय, घरी बसण्यापेक्षा गावाच्या कडलाच आपलं वावर आहे, शेतात तुम्ही बसत जावा. नेमकंच मी तिथं काय पेरलेली आहे? ज्वारी पेरलेली आहे आणि चांगली कणसं उगवून यायला लागल्यात. तुम्ही काय करा, पाखरं राखा, बरं पाखरं राखा. इथं बसण्यापेक्षा तिथं बसा, तिथं माच बांधून ठेवलेलं आहे, तिथं बसावं आणि तुम्ही भजन करावं असं सांगितलं. आणि मग त्याच्या बदल्यात मी तुम्ही संसारच करणारी माणसं आहे, आणि संसार करणाऱ्या माणसाला हे बघा, जो संसार करतो ना त्याला काय करावं लागतं? आपल्या पोटाची सोय करावी लागते. जरी जाहला संन्याशी तरी माध्यानाशी तोंडवाशी, हे संन्याशाचं काम झालं. पण तो येईल दारामध्ये कुणाच्या? तुमच्या माझ्या दारात येईल, गृहस्थ्याच्या दारात येईल तो. आणि मग त्याच्यासाठी मी तुम्हाला या रानामध्ये पिकलेली जी ज्वारी आहे ना त्याच्यातला आदमन तुम्हाला मी काय करीन? देईन, असं त्यानं सांगितलं. बदल्यात करायचं काय आहे? काही नाही. मी माझं काम करून येईपर्यंत तुम्ही काय करा? पाखरं राखा असं सांगितलं. आणि पाखरं राखायला सांगून हे पाखरू गेलं कुण्या गावा? हे गेलं. आता हे गेल्यानंतर मग आता महाराजांचं काम चालू झालं. मिळणार ना त्याच्यात आदमन ज्वारी मिळणार आहे, आणि त्या ज्वारीमध्ये आपला प्रपंच चालणार आहे. दुष्काळाच्या नंतरचा काळ आहे बरं का. म्हणजे महाराजांच्या काळात जो दुष्काळ पडला त्याच्या नंतरची ही परिस्थिती आहे. मग तिथं बसल्यानंतर आपलं ज्वारी चालू झाली आणि मग राखण चालू झालं. वर बसून 11 वाजले बघा, रक्षण करायला लागले महाराज. त्यांनी सांगितलं होतं पाखरं राखायला. आता पाखरं राखायला, राखणं याचा अर्थ काय? पाखरं राखणं याचा अर्थ पाखरं हाकलून लावणं असतो काय?
तुम्हाला कळतंय का? पाखरं राखणं म्हणजे हाकलून लावणं नाही ना. महाराज साधू संतांच्या विचाराची दृष्टी बघा आणि तुमच्या आमच्या विचाराची दृष्टी बघा. महाराज पाखरं राखायला बसले आणि पाखरं राखताना महाराज असा विचार करायला लागले, काय प्रामाणिक पाखरं आहे तो, येतात खातात, एक दाना सुद्धा सोबत नेत नाहीत, येतात खातात. आता आम्ही कुठं जर गेलो, आता आम्ही एका अन्नक्षेत्रावरती गेलो, आम्ही बी खाल्लं आणि सोबत बी घेऊन आलो, ही आमची पद्धत आहे, आमची सांगितली तुम्हाला. सगळ्यांची तीच असते बघा, आम्ही आमच्यावर घेऊन सांगायचं असते. मग तिथं ती पाखरं येतात, ज्वारी खातात, दाणे खातात, पण एकही दाना सोबत घेऊन जात नाहीत. किती प्रामाणिक पाखरं आहेत हा विचार तुकोबाराय करतायत. म्हणून ते पाखरांना सांगायचे, ए तुम्ही आता दुपार झाली बरं, आता 11 वाजलेत रात्रीचे, आपण सकाळचे समजायचे, आता 11 वाजलेत, 12 वाजत आले, तुम्ही काय करा, आता पोटं भरली तुमची, पाण्याला जा, पाणी प्या, परत या, कारण तुम्हाला पुन्हा भूक लागेल. काही चरित्रामध्ये असं सांगितलंय की महाराजांनी पाण्याची गाडगी तिथं काय केली, बांधण्याचा प्रयत्न केला. काय हरकत नाही ना. अहो, जी माणसं कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे म्हणतात, ते साधू तिथं पाणी आणून ठेवू शकतात, काय अडचण काय. तान्हेल्या जीवन वना माझी, बरोबर आहे की नाही, तान्हेल्या जीवन वना माझी. जगद्गुरु तुकोबारायांनी पाखरांना पाणी पाजलं आणि पाणी पाजलं नवलाची गोष्ट नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना पाठवलं, ते यायला लागले, यायचे, ज्वारी खायचे, निघून जायचे. मागं मागं तुमच्या करकममध्ये, इथं करकम आहे जवळ, त्या करकममध्ये असं सांगतात की पाखरांचे थवेच्या थवे यायचे आणि कुणीतरी एक माणूस होता, त्यांना तो दररोज तांदूळ टाकायचा म्हणे. आणि बघता बघता ती पाखरं अशी गोळा व्हायला लागली. महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या त्या जिथं महाराज राखायला पाखरं बसले होते, तिथं गावगावची सगळी पाखरं काय करायला लागली, धावायला लागली. भरपूर पाखरं यायची, निवांत खायची, निघून जायची. जाताना अशी टपुरी कंस पडली होती, ती माघारी असतोवर सगळ्या काय झाल्या, पिशा झाल्या, पिशा, एक दाना राहिला नाही त्याच्यामध्ये. ते आलं, त्याला चक्कर झाली तिथं आल्या आल्या. त्याला सकाळी आम्ही कुठं नेलाय, लाईफलाईनला नेलाय त्याला, सकाळी चक्करच आली त्याला. हे असं कसं काय झालं, असं कसं काय झालं हा विचार करायला लागला. आणि तो विचार करता करता महाराजांच्या त्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. अहो, तुम्हाला मी इथं राखायला पाखरं ठेवलं होतं का सगळी पाखरं खायला ठेवलं होतं? पाखरं सगळे दाणे खाऊन गेले, पिशा झाल्या सगळ्या ज्वारीच्या. तो तंतन करायला लागला महाराजांच्या. त्यानं सांगितलं, मी पाखरंच राखायला बसलो होतो. मग तुम्ही आम्हाला असं नाही सांगितलं जुंधळा राखा म्हणून, कळालं का तुम्हाला? तुम्ही आम्हाला पाखरं राखायला सांगितली आणि जे राखायला सांगितलं तेच मी केलेलं आहे. हा साधू संतांचा व्यवहार आहे बरं का. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायाश शिकविती, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, जागविती सांभाळिती, ते जागवतात, शिकवतात आणि सांभाळतात सुद्धा. ऐका, हे सगळं पंचायतीत नेलं म्हणतात, दिवाणात. आणि दिवाणात गेल्यानंतर या सगळ्यांनी विचारलं, या कोणाला ज्याचं शेत आहे त्याला विचारलं की आता नेमकं काय झालंय आम्हाला सांगा. त्यानं सविस्तर सांगितलं. अहो, मी बाहेर चाललो होतो मका ज्वारी आणायला, अमुक तमुक करायला. मग काय झालं, काय तुकोबारायांना तिथं थांबवलं होतं मी आणि सांगितलं होतं की मी माघारी येईपर्यंत हे वावर तुम्ही चांगलं सांभाळायचं, पाखरं राखायची. महाराज म्हणले, मी तेच केलंय, पाखरंच राखलेत म्हणले मी. मग पाखरं राखायची आणि हे सगळं राखायला सांगितलं होतं, हे सगळं झालं. गावगावची पाखरं येऊन बसली, सगळ्या पिशा झाल्यात म्हणे. मग काही नाही म्हणे, आता मला याच्यात माझं 2 खंड्या निघत होतं. किती? 2 खंड्या निघत होतं दरवर्षी. मला या तुकोबारांनी त्या 2 खंड्यांचं द्यायचं, बाकी मला काही ठाऊक नाही. मग ते तसा कागद केला म्हणतात, लिहून घेतलं सगळं. दिवाणामध्ये काय असतंय, सगळं लिहून घेतलं, तसाच कागद केला आणि सांगितलं की आता याच्यात पिकल तेवढं बघा, कमी पडेल ते तुकोबारांनी काय करायचं, आणून द्यायचं. काय करायचं आहे त्यांचं त्यांनी ठरवायचं, आणून द्यायचं. आणि महाराज सांगतात, रातोरात कंस भरली आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 4-5 दिवसांनी त्याचं काय केलं, खळं केलं आणि त्याच्यामध्ये 17 खंड्या धान्य निघलं. किती? 17 खंड्या धान्य निघलं. आणि 17 खंड्या निघल्यानंतर ह्याचं डोळंच पांढरं झालं की ज्याचं रान होतं ना, ते म्हणायला लागला, हे अवघड झालं की तो कागद मागं घेतला तर बरं होईल. दिवाणी म्हणले, आता कागद माघारी घेता येत नाही. तुझं किती होत होतं? 2 खंड्या. त्याला 2 खंड्या द्या. उरलेल्याचं काय करायचं? हे 15 खंड्या कुठं जाऊ द्या? तुकोबारायांच्या घरी जाऊ दे. ही ताकद कशाची? नामाची आहे. करील ते काय नोहे महाराव. पण जे तुकोबाराय देव आपलासा करतायत, ते 15 खंड्या ज्वारी घेऊन बसतील असं नाही बरं का. हे तुकोबारायांनी स्वतःकडं नाही घेतलं, हे वाटून टाकलं सगळीकडं, सगळ्यांना वाटून टाकलं. अरे, जे स्वतःचा प्रपंच वाटून टाकतायत
ते तुकोबराय दुसऱ्याच्या वावरातलं निघलेलं 15 कशाला घेतील ते? अहो उलट ते त्यांच्या परंपरेमध्ये, त्यांच्या पिढीमध्ये त्यांनी सांगितलं हे मूळचं घराणं साताऱ्यातलं जावळी गावचं आहे. सातारा जिल्हा जावळीचे कोण आहे? तुकोबरायांचे वंशज विश्वंभर बाबा, हे जावळीचे सगळे तिकडचे. आणि सातारा जिल्ह्याच्या मातीचं एक विशेष आहे, तुम्हाला सांगतो, ती करारी माती आहे. महाराजांनी सांगितलं भिक्षापात्र अवलंबने जळो जिनेला जिरवाने. अहो आलेला नजराना त्याच पावलानं माघारी लावणारे श्रीमंत आहेत स्वतः आहे. ते कशाला या ज्वारीला घेतील? वाटून टाकलं सगळं. ही तुकोबरायांची भावना आहे, ही समाज साधक भावना आहे. साधूचं हृदय कळण्यासाठी मी लिहिणारा माणूस आहे. सांगू का तुम्हाला, साधू कळण्यासाठी आपल्याला साधूत उतरावं लागतंय आणि साधूला आपल्यात उतरवावं लागतंय, त्यावेळेस साधू कळतो. अन्यथा साधू कळत नाही. संत कळावयाचा असेल तर आपल्याला संतात उतरावं लागेल आणि संत आपल्यात उतरवावे लागतील. आणि मग हे एकमेकांच्या मध्ये उतरले की तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुका म्हणे अंगे व्हावे जाई आपण तरीच महिमान येईल कळो. हे साधू कळणं ही सोपी गोष्ट नाही. आणि या साधूनं सांगितलंय ते रूप आवडे. आवडे ते आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. माझे डोळे सुखावले. आणि डोळे सुखावले पाहिजेत बरं. आई का रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण घ्या रे डोळे तुम्ही सुख पहा विठोबाचे मुख. महाराज त्याचं मुख बघितल्यानंतर झाले समाधान देखिले तुमचे चरण आता उठावेसे मना येत नाही नारायणा. एकदा का त्याला बघितलं की आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या आता निश्चिंतीने जा. पाठीमागं बघितलं ना आपण, आपलं थोडं अवलोकन केलं पाहिजे, थोडं पाठीमागं बघितलं पाहिजे. आणि पाठीमागं बघितलं की कळतं आपल्याला मी इथंपर्यंत आलेलो आहे. उदाहरणार्थ कोण होतास तू काय झालास तू. महाराज श्रीमंतांनी सांगितलं मला हे रूपडं आवडतं पांडुरंगा, आता तुला मी बघितलेलं आहे तर तू असाच राहा. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. तुझं रूप बघितल्यानंतर माझे डोळे सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही. माझ्या दृष्टी पुढून तू आता निघू नकोस. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जोपर्यंत मी तुला बघतोय तोपर्यंत तो हालायचं नाही. ही ताकद आहे महाराज. मगाशी सांगितलं ना, जे विठोबाचे पाय आठविती ते माझे सोयरे. हे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्या हिन शक्ती नाक डोळे गळती सांडुनिया पळती. मगाशी सांगितले सगळं. मला एकच बोलायचं. श्रीमंत सांगतात आता दृष्टीपुढे ऐसा चितूर आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा. माझं मन लाचावलंय असं म्हणतात. लाचावलंय चटावलंय म्हणजे मला पुन्हा 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 तुला बघावं असं वाटतंय. याचा अर्थ तू माझ्या डोळ्याच्या पुढून जाऊ नकोस. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. किंवा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. विठोमाऊली हाची वर देई संचरोनी राही हृदया माझी. तुका म्हणे काही न मागे अनिक आम्हाला दुसरं काही लागत नाही. अजून सांगू का, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगा तुझ्या चरणाची सेवा करणं ही माझ्या वडिलांची मिरासी आहे. हे माझे मिराशी ठाव तुझे पायापाशी. तुझे पाय माझी डोई देई ऐसी भाक घेई. बरोबर आहे की नाही. तुझे पाय आणि माझं म्हणून मस्तक माझा पायावरी. या वारकरी किती प्रमाणासमोर येत आहे सांगू का तुम्हाला. महाराजांनी सांगितलं गड्या हे तुला बघितलं ना लाचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा. महाराजांनी सांगितलं आम्ही लढीवाळपणानं मागणं करावं आणि तुम्ही पांडुरंगा आमचं ते मागणं लाडीकपणाने पुरवावं. अशा प्रकारचा हा अभंग आहे. यथामती यथा अवकाश अनुकूल प्रतिकूल दोनही परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना समोरचं ठाऊक आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करू. या 11:10 झालेले आहेत आणि सलग हे 11 दिवस चालवायचं आहे पुन्हा. बरोबर आहे की नाही. सलग 11 दिवस चालवायचं आहे.
त्याच्यामुळं उगं हे पुढं उभं राहून बोलायला काय लागतंय हो, पण मागं उभं राहून जीव तुडून म्हणायचं कोंडू कोंडू धरीन जीव, जीव तुडून म्हणायचं ना. आता काय हो, हिथं बोलणारला उगं आता तुम्हाला सांगू का, मी आता अजून लय मजा आली असती बोललो असतो, पण आता हे काय ते मंगळाचं तेवढं बघा बरं का तुम्ही. हे म्हणतील हे माझ्यावर का आणून सोडा लागलंय पुन्हा पुन्हा पुन्हा. हां, असू द्या, जे झालं ते झालं, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे जीवन गाणे, गातची जावे खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम अर्पावे देत जागा. आपलं काय गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आपण देवाकडं प्रेम मागायचं. शेवटी काय हो, हे सगळे आता मला वाटतं येरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंत्यवसानी, बरोबर आहे नाही. येरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंत्यवसानी. देव आपलासा करायचा असेल तर त्याच्यावरती भार घालून टाका. घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबाशी, लावून या हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी. असा हा पांडुरंग परमात्मा सगळ्यांना आपलंसं करेल. सुरू असलेला हा नामसप्ताह मोठा आहे, 11 दिवसाचा आहे. आणि 11 दिवसामध्ये खरं माझं परमभाग्य या दृष्टीने आहे की ही भाग्यानं सुद्धा या माणसांच्या यादीत यावं, एवढी काय आपली पात्रता आहे होय. हां, विकाराचे पुतळे आम्ही मरणानं भरलेले, हां, विकार विषयानं बरबटलेली माणसं जर या यादीत येत असतील. महाराज सांगतात मी तव अनाथ अपराधी. जरा ऐकता का थोडंसं आता. श्रीमंत सांगतात मी तव अनाथ अपराधी. एवढं शेवटचं सांगून थांबतो मी. श्रीमंत सांगतात मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. श्रीमंत अनाथ आहेत का? नाही. श्रीमंतांनी काय अपराध केलाय? नाही. श्रीमंत सांगतात मी तव अनाथ अहो, तुकोबारायांची नावं घेऊन लोक सनाथ झाली, मोठी झाली लोक. हे कापडं बघितले ना अंगावरची, तर यष्टीत लोक जागा देतील नवल नाही. काय पाहिजे ते मागा तुम्ही. अजून 4 जामन आणू का म्हणतात. त्याला कसं सांगायचं मला पचत नाही, निघून जातात म्हणून. हां, बरोबर आहे की नाही. विनोदाचा भाग वजा करा. महाराज श्रीमंत सांगतात मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. अहो काय अपराध आहे श्रीमंतांचा, एवढा मोठा सागर ज्ञानाचा दिलेला आहे आणि स्वतःला मतिमंद बुद्धी म्हणतायत. हे आहे का, हे अभंग भूमिकेतून आहेत. ही महाराजांची काय आहे भूमिका आहे. भूमिका अर्थातच त्या भूमिकेत जाऊन त्याला आपण रूपक म्हटलं तरी हरकत नाही. या रूपकातून लिहिलेले ते अभंग आहेत. अरे आम्ही कुठपर्यंत अनाथ आहोत. श्रीमंत सांगतात मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. कसं काय? श्रीमंत सांगतात तुझं मी आठविले नाही कधी. देवाला न आठवणं हा अपराध आहे. देवाला न आठवणं हे अनाथपणाचं लक्षण आहे. देवाला न आठवणं हा मतिमंद बुद्धीपणा आहे. आणि देवाला न आठवणं श्रीमंत सांगतात कर्महीनतेचं लक्षण आहे. मग काय करायचंय तर आठवायचंय. हो, आठवायचं तर कशानं हनुमंत महाराज. श्रीमंत सांगतात तुझं मी आठविले नाही कधी. वाचे अहो नुसतं वाणीनं थोबाडं सुद्धा काय काय विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही तर. श्रीमंत सांगतात वाचे कृपा निधी माये बापा. पुढं यादी सांगितली गड्या. नाही ऐकिले गाईले गीत, ऐकलंही नाही आणि गायलंही नाही. नाही ऐकिले गाईले गीत, धरिली लाज वाटली लाज, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण, पुराण आवडलं नाही. साधू बघितलं की कपाळाची शिर हलते. साधू बघितलं की कपाळाची शिर हलते. नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, नाही केला करविला परोपकार, नाही दया आली. किती मोठं चिंतन आहे तुम्हाला सांगू. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. श्रीमंत सांगतात इथं आलो ना मी, इथं आल्यानंतर तुझी आठवण केली नाही, हा मोठा अपराध घडला माझ्याकडून. आता इथून पुढं अखंड मला तुझी आठवण राहिली पाहिजे. धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. मला वाटतं आपण संतांचं वचन मान्य करावं आणि हा नामसप्ताह यथोचित पद्धतीने पार पाडावा. माझ्यापर्यंत आलेली समस्त ग्रामस्थ, आपल्या या बार्डीकर ग्रामस्थ असतील, हर हर महादेव मंडळ समिती, त्यांची संपूर्ण ही जी काही वारकरी भक्तभाविक असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली सेवा आहे ती पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. मोठी यादी आहे कीर्तनकारांची, बहुतेक साधुवृंदांची कीर्तन आहेत. उद्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं अध्यात्मातलं फारच मोठं काम आहे, पर्वता एवढं काम आहे. सध्या छोटे मौलीनी एवढं काम महाराष्ट्रामध्ये खूप अवघड आहे बरं. छोटे कदम मौली यांचं काम उत्तुंग आहे, उत्तुंग. आणि एवढं उत्तुंग ज्यांचं कार्य आहे,
त्यांचं उद्या इथं कीर्तन आहे. उद्या मी पण इथं टाळ घेऊन उभा राहणार आहे. उद्याची तारीख घेतलीच नाही मी त्याच्यासाठी, तुम्हाला सांगतो. नाहीतर मंगळ का असं ना, माझी डायरी काढून बघा, रोज 2-2 कीर्तन आहेत मला आता. मंगळ जरी असला तरी चंगळ चालू आहे आमची चांगली. तरी तुम्हाला हे मंगळ पिंगळ नाही, उगं विनोदानं बोललो मी. कशाला मंगळ लागतोय आपल्याला? रामाचं नाव घेणारला शुभ काळ अवघ्या दिशान, कशाचं मंगळन चंगळ आलंय? काही नाही, तुम्हाला सांगतो. मला सांगायचं इतकंच आहे की साधूची कीर्तन आहेत बहुतेक इथं, आणि साधूचं कीर्तन चुकू नये. आमच्यासारखे ढिगभर येतील जातील, पण साधूचं कीर्तन चुकवू नये. साधूचे शब्द कानावरती पडावेत. मध्यंतरी एक कीर्तन मला ऐकण्याचा योग आला, पद्माकर बाबांचं कीर्तन ऐकलं मी. एक 15 दिवस तर त्यातनं बाहेर आलो नव्हतो मी. किती? 15 दिवस. साधू कुठं आहे आता महाराष्ट्रामध्ये? पण जे साधू आपल्याला भेटतायत ना, आपलं भाग्य आहे, पुण्य आहे काहीतरी. म्हणून तुम्ही सुद्धा उद्या येताना एकट्यानं येऊ नका, 4 खांदकरी सोबत घेऊनच या. 4 जण सोबत आणायचे, तर हा मंडप कचाकच काय होईल. हे खरंच या बरं का, महत्वाचं कीर्तन आहे म्हणून सांगायला लागलो. मी सुद्धा उद्या एकटा येणार नाही, होंडा सोबतच घेऊन येणार आहे. बायकोला कालच सांगितलंय, गोमू संगतीनं माझ्या तू येशील का उद्या? म्हणलं उद्या. ती म्हणली होय, काय काळजी करू नका, तेवढं पाकिट माझ्याकडे द्या. मी म्हणलं रोजची तूच घेते की. रोजची पाकिटं द्यायची तरी. अहो अण्णा, तुम्हाला सांगतो, जीव तुडून वरडायचं. जरा नीट ऐका, जीव तुडून वरडायचं 2 तास. सिस्टीमनं काय बी घोळ घालू द्या, पण आपण जीव तुडून वरडायचं. ह्यानी कसा तर मेळ घालून पाकिट नारळ आपल्याकडे द्यायचं, आणि असं पाकिट बायकोनं घ्यायचं. घेऊ काय बरं वाटत असेल का? हां, काय आम्हाला काय बरं वाटत असेल का सांगा की? तसं डोळ्यात देखत पाकिट चाललं राव. माझ्या खिशात एक पाकिट नाही. 15 दिवस झालं हीच धावतोय सगळ्याला. साताऱ्यात मिळालंय, अजून खोललं बी नाही. किती आहे कोणास ठाऊक आहे. सातारा जरा सगन सदन आहे. मला सांगायचं काय आहे, पाकिटचं तुम्हाला सांगतो, रोजचं पाकिट घरी गेलं की बायकोच्या हातात. मग अवघड झालं, आता काय करावं कळलं. आणि त्यात ती मराठवाड्यातली माणसं आहे. ती मराठवाडा हुशार आहे तुम्हाला सांगतो. पण ही बुवाचं असं असतं, 1 गाव 2 गाव, बुवाला 40 गाव. 7-8-10 गावचं नाही, 40 गावचं पाणी पिलेलं आहे. प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आया बायांनो, रोजचं पाकिट घराकडे देत असतो मी. रोजचं पाकिट घराकडे द्यायचं. फक्त जाताना करकममध्ये थांबायचं आणि पैसे काढून घ्यायचं आणि पाकिट तेवढं द्यायचं. कळलं का तुम्हाला? कळलं ना? म्हणजे आपल्याला किती आहे हे वेगळं सांगायला नको. बरोबर आहे की नाही? असू द्या, विनोदाचा भाग वजा करा. बिचारी चांगली आहे, उगं तिला कशाला नावं ठेवायची. एक तर मिळना झाल्या त्या. कशी तर आपलं कीर्तनानं मिळाली. एकच उडी मारली कीर्तनात उमरग्यात, सोबतच आली माझ्या. म्हणजे उडी मारली. याच आमचं ठरवलं मोठ्या माणसानं ठरवलं. सांगू का तुम्हाला, आमचं ठरवायला वैराग्यमूर्ती महेश महाराज कानेगावकरांनी ठरवलं आहे आमचं. आणि आपलं ठरवतं कोण हे बी लय महत्वाचं आहे बरं. ठरवताना काळजीनं. एकनाथरावला सांगतोय मी, ठरवताना काळजीनं. होईना झाले ती तशातनं. आपल्या एका गावात, तालुक्यातल्या एका गावात आता आम्ही फिरत असतो आपण. मग फिरता ऐका की जरा थोडं ध्यान द्या, चालं 5 मिनटं. फिरता लोक सहजच म्हणतात, महाराज तुम्ही गावगाव फिरत असता, मग बघा घे पुरी. मी म्हणलं पुरी कीर्तनात? हां, गावगाव फिरून काय कीर्तनात पुरी बघायची आहेत काय? तसं नाही म्हणले, तुम्ही फिरत असता आमच्या. मग आम्ही माहिती घेतली जरा पलीकडच्या गावात, पुरींची माहिती घेतली. माहिती अशी घेतली की गावात पुरी आहेत. मी विचारलं, काकू पुरी फिरे? हो भरपूर आहेत. मग लग्न पुरींची करायची आहेत, कसं काय? काय नाही, सगळ्या पुरी जिथं तेवढ्या होत्या त्या सगळ्या पुरींची लग्न करायची आहेत. म्हणलं पण नेमक्या द्यायच्या आहेत कुणाला? तर त्या सगळ्यांनी सांगितलं, आमच्या पुरी कलेक्टरला द्यायच्या आहेत. जिल्ह्याला कलेक्टर किती आहे? कोतवालाच्या लग्नाचं काय करता? त्याला बी लगीन करावं लागेल का नाही? बरोबर आहे नाही? सांगू का तुम्हाला, पोरींचं अवघड झालं. ह्याला कारणीभूत आपणच आहे बरं. पोरींची कारणं, ज्यांनी मुलींचे गर्भ खाली केले त्याच म्हणते तेवढं नाताला गावती का बघा एखादी, तू खाली कर सगळ्या नाती, आणि पुन्हा पुरी हुडकत फिर. आता पुरींचं लईच अवघड झालंय. आता पुरींना सोन्याचे दिवस आहेत. इंदुरीकर बाबांनी सांगितलं होतं, पुरीनो तुमचं लई सोनं होणार आहे, तुम्ही फक्त पळून जाऊ नका. इंदुरीकरांचं वाक्य आहे. बरोबर आहे की नाही? मला एक गोष्ट सांगायची आहे गड्या. कोळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाठे देवा. आपली पोरं भजनामध्ये असावी. या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. अरे आमची पिळगी मोबाईलमध्ये आहेत, मोबाईलमध्ये. अहो एक पोरगं तर मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नव्हतं. आईनं मोबाईल दिला नाही, रागाला आलं, घेतलं मोबाईल आणि हाणला टाळक्यात. आई मिरजला ॲडमिट आहे, अजून माघारी आलीच नाही. आम्ही आणतच नाही तिला, कीर्तनात सांगायपुरती माघारी आणतच नाही आम्ही तिला. कशाला आणायची? मोबाईल फेकून मारला त्यानं त्याला. एक जण टॉयलेटमध्ये गेलं मोबाईल घेऊन. ते चातुर्मासातली गोष्ट आहे, खोटं नाही बोलत. हे का माझी पोरं आहेत माझ्यासोबत.
चातुर्मासाला राहिलं होतं आणि त्याचा मोबाईल 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला. गावलाच नाही. कसा गावल? कुठं पाईपमध्ये हात घालणार आहे का तिथं? गावलाच नाही मोबाईल. अहो मोबाईल तिथं न्यायची जागा आहे का ती सांगतो तुम्हाला. त्याच्या काही व्हायब्रेशन्स वगैरे आहेत की नाही आपल्याला कळलं पाहिजे. आज आपण मोबाईलच्या याच्यामध्ये आहोत. आपण अशा काळात जन्माला आलेलो आहेत की आपल्याला इकडं सरता येत नाही आणि इकडं सरता येत नाही. तुम्हाला सांगतो अशा काळामध्ये आम्ही आहोत. हे एकतर कलिजो युग आहे. मी सकाळी सांगितलंय आणि रात्री बी सांगितलंय की इथं बाबा खरं खरं घरातनं बाहेर निघतंय त्याच्या आधी खोटं गावभर बोंबलून आलेलं असतंय मी केलं म्हणून सांगत. ही कलीचं युग आहे. ऐका. आणि कलीच्या युगामध्ये मी अजून एक आता सांगत असतो, या जगात खऱ्याचं चालत नाही, खऱ्याचं चालत नाही. रात्री साताऱ्यात पण सांगितलं खऱ्याचं चालत नाही. आम्हाला येडे आहे तुम्ही. मोहोळ तालुक्यात कुणाचं चाललंय सांगा ना तुम्ही, कुणाचं चाललंय? अहो खऱ्याचं चाललंय की. राजू खरे आमदार आहे तो तिथं. खऱ्याचं चाललंय की नाही बोला. मग कसं काय म्हणता तुम्ही खऱ्याचं चालत नाही? इथं तर खऱ्याचं चाललंय की नाही. सांगायचं एवढंच आहे की आपण थोडं खरं पाहिजे. सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी, सत्य संकल्पाचा दाता नारायण. ज्ञानोबारांना एकानं विचारलं एवढं सगळं कसं काय. ज्ञानोबारांनी सांगितलं घड्या माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, ते या फळाचे महाद्वीप पातलो आजी. या सगळ्या साधू वृंदांच्या यादीमध्ये आपण मला ठेवलेलं आहे. मी सगळ्यांना इथूनच दंडवत घालतो गड्या तुम्हा सगळ्यांना. हर हर महादेव मंदिराच्या समितीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून घ्यावं. एवढा सुंदर पद्धतीनं हा कार्यक्रम करायचा आणि तो पुन्हा 11 दिवस कंटिन्यू व्यवस्थित पद्धतीनं चालवायचा. ही एवढी सोपी गोष्ट नाही. हे एवढं सुंदर केलंय ना, एवढं सुंदर केलंय की आता इथून पुढं कुठं 11 दिवस हालूच नाही. एवढं भारी केलंय. तुम्ही फक्त एक साधारण सतरंजी द्या. आता घराकडे जातच नाही मी, उगं थांबतो इकडं मागच. 2 टाईमचं भागलं काय करायचं आता दुसरं आपल्याला, बरोबर आहे की नाही. ठाईच बैसून करा एकचित्त आवडी अनंत आळ बाबा. महादेवाची कृपा है, वो बड़े मालिक है ना, इसलिए उनकी कृपा होती है. और महादेव जी सबसे बड़े होते, सब उनकी सुनते हैं, इसलिए इनको बड़े मालिक बोलते हैं. महादेव जी बड़े मालिक होते. हे मोठे मालक आहेत आणि मोठ्या मालकाचा ताबा एक वेगळाच असतो, त्यांचं वजन वेगळं असतंय. भगवान शंकर आहेत ना, हे भगवान शंकर हे भोळी देवता आहे. शिव भोळा चक्रवर्ती. याच्यातच शिवरात्र येते ना. आता शिवरात्र येते. ही साधी शिवरात्र नाही बरं, महाशिवरात्र आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की त्यांच्या कृपा छत्राखाली आपण आहोत. असंच हे कलशारोहणाच्या वर्धापन दिनाचं आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं सत्र अखंड चालावं. या गायक वादक मंडळी ही मोठी माणसं आहेत सगळी. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी आपण वाजवूया. सिस्टीम अत्यंत सुंदर पद्धतीनं आहे. सिस्टीमसाठी जोरदार टाळ्या. पुन्हा हे 2 आहे की नाही, दोघंही जण चांगले आहेत. यांचं नाव आहे प्राण आणि तुमचं नाव रोहित. प्राण आणि तुमचं नाव हो बघा, प्राण राम, प्राण रोहित. सुंदर पद्धतीने कार्यक्रम चालू आहे. हा कार्यक्रम असाच चालू राहावा. एक जागे मी कीर्तन केलं, सुरुवातीपासून एवढं जोरदार वातावरण झालं. माझ्या नंतर लक्षात आलं मी सूर्याजी होतो, हे सूरज होते, हे शशिकांत होते, ज्याने कीर्तन सांगितलं ते संभाजी होते. मग म्हणलं सगळ्या राशी जुळल्या त्या. हे तर सगळ्याच राशी वक्र आहे, ते कळते का तुम्हाला. त्याच्यामुळं घोळ झाला आहे. झाला घोळ काय नाही, मेळ लागलाय म्हणा की कशाला घोळ म्हणायचं. एवढं चांगलं झाल्यावर बरोबर आहे की नाही. मला सांगायची एवढी गोड माणसं आहे तो, किती सुंदर गायलंय. आणि अशी वारकरी माणसं भेटणार नाहीत बरं. आता भेटणार नाहीत नवं, दिसणार सुद्धा नाहीत. हे खरं कदम माऊलींचं हे कुठं ऐकतील सांगा ना मला, कुठं ऐकतील. ते इथं येणार आहेत उद्या. पद्माकर बाबा मोठी माणसं आहेत याच्यामध्ये. जलाल महाराजांचं कीर्तन आवर्जून आलंच. मी काय म्हणतो, तुम्ही 11 दिवस सगळ्यांची सोय व्यवस्थित आहे ना. 11 दिवस तुम्ही कुठंच जाऊ नका. तुम्ही उद्या येताना 4 खांदकरी घेऊन यायचे बरं. खांदकरी म्हणजे सोबत कीर्तन ऐकायला 4 माणसं घेऊन यायची. नाही तर खांदकरी म्हणल्यावर हसायला लागलेत बघा तिकडं. आता वेगळे अर्थ काढू नका. आपल्यासोबत 4 पर नाही, अधिक मी तर म्हणेन सर संपूर्ण परिवारानं इथं आलं पाहिजे आणि या एकूणच कार्यक्रमाचा आनंद घेतला पाहिजे. जेवढ्याही वारकरी शिक्षण संस्था आहेत आणि या संस्था चालवणारी जी सगळी मंडळी आहेत त्यांनाही विशेष स्वरूपाचा धन्यवाद. इकडं महिला मंडळ बसलंय, पुरुष मंडळी बसलेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि जसं जशी अनुकूल प्रतिकूल आपल्यासमोर परिस्थिती होती, कीर्तन सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम
म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी पुरवावी आळी माय बापा, माय बापे, माय बापे. आता दृष्टी पुढे ऐसाची तो राही, आता दृष्टी पुढे ऐसाची तो राही. पुरवावी आळी माय बाप, पुरवावी आळी माय बाप, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही. आम्ही तुझ पाये पांडुरंगा, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले तर माझे जुळले पाये, पण पायाच्या प्रसादे काही बोलले ऋणोदे माझा क्षमा करणे संती नो हेंगवती नोही हा उपदेश तुमचे बडबडीलो शेष तुमचे कृपेचे पोसेने जन्मोजन्मी तुका म्हणे तरी ते पुरते अधिकही सरते करून घे यावे तुमते विनवी तो असे. हरि ओम. शांती 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 ही विठ्ठल जय जय विठ्ठल. बोला मंगल गवळदार. वर्धा दिन निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज पारायण सोहळा वर्ष 26वे आणि ह्या 26व्या वर्षातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचे कीर्तनरूपी पुष्प आमचे गुरुवर्य सूर्याजी महाराज भोसले यांनी सुंदर अशी सेवा केली. त्याबद्दल सर्व भागवक्तांच्या वतीने आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. अतिशय सुंदर अशी त्यांनी सेवा केलेली आहे. त्याचबरोबर आजची मानधन सेवा आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर स्वामी समर्थ सद्गुरू बैठकीचे अध्यक्ष प्रमोदलाल दाजी कवडे यांच्या हस्ते आजची मानधन सेवा आहे. मी नानांना विनंती करतोय की आपण महाराजांचा सन्मान करायचा आहे. श्री स्वामी समर्थ